नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6 वाजलेल्या आहेत, त्या अजून भरपूर अंधार आहे. आणि आता इथं मी भांडी घासून आणली, ती बाहेर भांडी घासून घेते. पाण्यासाठी चूल पेटवली, भांडी घासेपर्यंत पाणी पण तापते. आंघोळीला आदू पण उठले माझ्यासोबत. सकाळची सुरुवात मस्त अशी प्रसन्न वातावरणाने केली. देवपूजा केली पहिल्यांदा, आणि देवासमोर इथं छोटीशी कलशाची रांगोळी काढली. माझं सगळं आवरून आता मी किचनमध्ये आली. आता पोरांच्या डब्याच्या तयारीला लागली. आज डब्याला करायची भेंडीची भाजी. आता भेंडी सगळी कट करून घेते आणि मग करायची भेंडीची भाजी. भेंडी सगळी चिरून घेतली. कढईत तेल ठेवले तापायला. आता तेलामध्ये जिरे, लसूण, भेंडी, भेंडी चांगली शिजली. मीठ पण टाकलं मगच, मी सांगायचं विसरून गेली होती. आता भेंडीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. थोडंसं मोठं मोठं ठेवले कूट. भेंडीची भाजी करून झाली. आता मी कणिक पण घेतली मळून. आधी पोरांना जेवायला डब्याला चपात्या करते, नंतर परत मग आमची भाजी करते. आणि आता इथं आमच्यासाठी पण भाजी केली, दोडक्याची भाजी केली. चपात्या करून झाल्या त्या सगळ्या. आता 4-5 भाकरी करून घेते. सकाळच्या 11 वाजले, त्या सगळ्यांची जेवणं झाली. घरं स्वच्छ पुसून घेतली, भांडी घासून घेतली. ती घरातलं सगळं काम झाले. आणि आता मी माळावर चालली कांदा भरायला. आली आता माळावर आणि कांदा भरायला सुरुवात केली. पहिल्यांदा मोठा मोठा कांदा काढायचा आहे. असा कांदा आहे मोठा. कमेंट करून सांगा कसा आहे कांदा. आता काय जास्त नाही राहिला आज भरायचा. 4-5 सारं राहिले तर भरायचं. मोठा मोठा सगळा कांदा भरून झालाय. आणि आता मागचं सगळं भरायला चालू आहे. 2 नंबर, बारकी चिंगळी आणि पक्कड 3 नंबर करायचे ह्यात, पण आता राहिलेले आहेत. मागचा राहिलेला कांदा पण निम्मा झाला भरायचा, निम्मा राहिलाय. आत्ता वाजल्या त्या 1:15. जेवायला सुट्टी केली. आता डबा आणलाय, कारल्या चिवळा अडकवलेला इथं. तिकडं आंब्याखाली बसून सावलीला करायची आता जेवण करून परत मग राहिलेलं भरायचं. 5:15 वाजले त्या आणि कांदा सगळा भरून झालाय. आज पण 48 पिशव्या भरले. ते झाला आज कांद्याचा शेवट. इकडं चालू आहे घरी न्यायला कांदा भरायला, पाहुणे रावळ्यांना द्यायला, शेजा पाजाऱ्यांना द्यायला. आता ह्या कांद्याच्या पिशव्यांना कलरने मार्क करायचं आहे. 1 नंबरच्याला, बारक्या चिंगळीला, 2 नंबर, फकड, सगळ्याच्या वेगवेगळं लिहून ठेवलं म्हणजे गाडी खाली करताना मार्केटला तिथं समजतं. आणि हे आपलं पावणेकर रान आहे. पावणेकरमध्ये आपल्याला 200 पिशव्या कांदा निघलाय.
5:30 वाजले त्या. कांदा भरायला गाडी आली आणि इथं मी एका वाटीमध्ये कलर केलाय आणि पोत्यांवर मार्क करून घेते. आता ही फकडची पोती आहे ती 10 पोती आहे ती, त्यामुळं सगळ्या पोत्यांवर 10 लिहिले. हे 2 नंबर 6 आहे ती, त्याच्यावर 6 लिहिले. 1 नंबरचं 30 आहे ती, त्याच्यावर 30 लिहिले. आता फक्त बारके चिंगळीवर लिहायचे राहिले, ते 2च आहे ती, त्याच्यावर पण आता करून घेते मार्क. डागे वाचून त्याला काय पैसे द्यायचं नाही ते कामाचं. का रे? संध्याकाळच्या 7 वाजले त्या. रानातनं घरी आल्यापासून मी बाहेरचंच काम बघत होती. गुरं पाणी दावून सगळे दावणीला बांधली, गाईची धार काढली, गुरांना वैरण टाकून झाली. आता बाहेरचं सगळंच काम झाले. चला आता हातपाय धुवून स्वयंपाकाचं बघायचे. आता मी स्वयंपाक करायला लागली. इथं सकाळच्या चपात्या होत्या, त्याच्यात आता गुळाचं तुकडं केले तर, आणि आता करायला लागली मी पोहे. आज चपाती आमटी करायचं नाही, पण खायचं कंटाळा आलाय, त्यामुळे आता पोहे, गुळाचं तुकडं, 2-3 भाकरी येते सकाळच्या, असं संध्याकाळचं जेवण करायचे. आता करून घेते पोहे आणि मग परत जेवायला बसायचं. कढईमध्ये तेल टाकून आता फोडणी दिली आणि आज पोह्याला कांदा, रानातला नवा कांदा आणलाय. कांदा लाल भाजून घेते. पोहे करून झालं आणि वरनं बारीक चिरून मस्त अशी कोथिंबीर टाकली.